आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महावितरणनं लॉकडाऊन काळात पाठवलेली चुकीची बिले माफ करण्यास नकार दिल्यानं भारतीय जनता पार्टीतर्फे उद्या महाआघाडी सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात वीज बिलांची होळी करण्यात येणार आहे. या आंदोलनात पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी होतील अशी माहिती भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. राज्यातील शाळा सुरू करायचा निर्णय सारासार विचार करूनच घ्यावा, सरसकट निर्णय करून चालणार नाही असा सल्ला विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. दरम्यान याविषयी अद्याप तरी निर्णय झालेला नसल्याचं स्पष्टीकरण उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोलापुरात दिलं. नागपूरच्या अंबाझरी आयुध निर्माण परिसरात असलेल्या राष्ट्रीय रक्षा उत्पादन अकादमीमध्ये आज इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरी सर्व्हिसेस 2019च्या तुकडीतील 34 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा समारोपीय कार्यक्रम झाला. हे अधिकारी भारतीय अभियांत्रिकी सेवेतील असून 2 अधिकारी हे नागरी सेवेतील आहेत. या प्रसंगी आयुध निर्माण मंडळाचे अध्यक्ष CS विश्वकर्मा मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. देशानं संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचा निर्णय घेतला असून आयुध निर्माण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक क्षेत्राशी अद्ययावत राहून ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार काम करणं आवश्यक असल्याचं विश्वकर्मा यांनी अधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितलं. या प्रसंगी सामर्थ्य या ई-पत्रिकेचं सुद्धा प्रकाशन करण्यात आलं. कोविड-19 वरील लसीच्या उत्पादनाचं धोरण, लस निर्मितीत सुरू असलेली प्रगती, ही लस सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात आदी विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. या आढावा बैठकीला नीती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. नागपूर शहर आणि ग्रामीण भागात आज सायंकाळी संपलेल्या 24 तासात 64 पॉझिटिव्ह कोरोना रुग्ण आढळून आल्यानं रुग्णांची संख्या आता 21,451 झाली आहे. आज 3 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं आतापर्यंत या आजारानं 645 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान 20,496 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे, तर 310 रुग्णांवर अद्याप विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिडकोतर्फे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नवी मुंबईमध्ये साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेतल्या पहिल्या टप्प्यातल्या 15,000 घरांचा ताबा मार्च 2021 अखेर देण्याची संपूर्ण तयारी झाली असल्याचं सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.